फॅक्टर करायचं आहे. तर फॅक्टर अफेक्टिंग आहेत, मेथड्स आहेत. क्लिनिकल आहेत तर आपल्याला माहिती आहे BP, हार्ट रेट, ऑलिगोयुरिया आणि टेम्परेचर. सरोगेट मार्कर्स आहेत, मग आपण ABGवर बघतो ते pH, आयन गॅप, एक्सेस ऑफ बेस आणि सिरम लॅक्टेट. ग्लोबल मेजर्स आहेत, ऑक्सिजनची डिलेवरी आणि सॅच्युरेशन. नंतर रिजनल मेजर्स आहेत, ब्रेन टिश्यू असेल, जुगुलर बल्ब असेल, सबलिंग्वल किंवा गॅस्ट्रिक टोनोमेट्री, नियर इन्फ्रारेड स्पेक्ट्रोस्कोपी आणि ट्रान्सक्युटेनियस. तर टिश्यूमध्ये काय हिमोग्लोबिन आहे, कॉन्सन्ट्रेशन, मग त्याचं सॅच्युरेशन आहे, मग टिश्यूचं स्वतःचं कन्झम्पशन आहे, हिमोग्लोबिनची ॲफिनिटी आहे आणि मग तिथे कार्डियक आउटपुट आहे. या सर्व गोष्टींवर ऑक्सिजनेशन डिपेंड असतं. तर DO2 आणि VO2, D इज फॉर डिलेवरी आणि V इज फॉर व्हीनस. तर या दोघांमधनं आपल्याला एक्स्ट्रॅक्शन रेशो मिळतो, जवळपास 25% आहे तो. आणि क्रिटिकल DO2 आहे, ज्याच्या खाली मग अनारोबिक ग्लायकोलिसिस चालू होतं, त्याने ती व्हॅल्यू मेन्शन नाही केली आहे. मग सिरम लॅक्टेट लेवल्स बघितले आपण, मोर दॅन 1.5 म्हणजे हायपॉक्सिया आहे. आणि याच्यात ट्रेंड जास्त महत्त्वाचा आहे रादर दॅन चेंज. सप्लाय डिमांड सांगतात ते. लॅक्टेट एलिमिनेट करतं लिव्हरमध्ये, तर फ्लो नसेल तर लिव्हरपर्यंत जाणार नाही. प्रोडक्शन जास्त असेल, जर मेटाबॉलिझम जास्त असेल किंवा काही मेटाबॉलिक ॲबनॉर्मॅलिटी आहेत किंवा फ्लोचे इश्यू आहेत. तर लॅक्टिक ॲसिडोसिसचे 2 टाईप आहेत. टाईप A इज हायपॉक्सिया रिलेटेड, शॉक, कार्डियक अरेस्ट, आणि B इज नॉन हायपॉक्सिक, लिव्हर डिस्फंक्शन किंवा टॉक्सिनद्वारे जे होतं ते. तर जर 24 तासात लॅक्टेट इम्प्रूव्ह नाही झाले तर सेप्सिसमध्ये आपला आउटकम खराब होतो. तर लेस दॅन 2 इज नॉर्मल पकडतात, लॅक्टेट शुड बी लेस दॅन 2. आणि ट्रेंड महत्त्वाचा आहे. नंतर टोनोमेट्री, तर गॅस्ट्रिक टोनोमेट्री, ते कॅपनोमेट्री का नाही म्हटलं माहीत नाही. तर म्युकोझल pH बघतात ते, टिश्यू कॅपनोमेट्री किंवा म्युकोझल PO2 म्हटलं आहे. तर विलायची खासियत काय आहे की त्यांच्यामध्ये या राईट अँगलला या बाहेर निघतात आर्टरी आणि वेन, आणि या एकमेकांना डायरेक्टच ब्लड ऑक्सिजन ट्रान्सफर करतात. विलायच्या शेवटपर्यंत जातच नाही, काउंटर करंट मेकॅनिझम असल्यामुळे बायपास होतं त्याच्यामुळे. आणि हा एरिया सगळ्यात जास्त सिक्रेटरी आहे, तर हा खूप ॲक्टिव्ह आहे, यांना O2 जास्त लागतो, म्हणून या वल्नरेबल आहेत. म्हणून कुठेही स्ट्रेस आला की पहिल्यांदा इथे अल्सर होतात. तर मग आपण करतो काय, आपण PO2 इथे मोजतो. म्युकोझल PO2 हा गॅस्ट्रिक PO2 म्हणतो CO2, गॅस्ट्रिक CO2 मध्ये कन्वर्ट होतो आणि मग तो आपण बल्बद्वारा बघणार आहे. तर मग त्याच्यात 2 आहेत, सलाईन आहे आणि एअर आहे. बलून जो आहे तो सलाईनने भरला आहे, याच्यात एअरने भरला आहे. एअर लवकर इक्विलिब्रेट होते म्हणून एअरवाला फास्ट आहे. नंतर म्युकोझल PCO2, त्याचं कंटेंट सेम टिश्यूसारखं ऑक्सिजन कंटेंट, फ्लो आणि प्रोडक्शनवर डिपेंड राहणार. मग ते इंट्राम्युकोझलमध्ये कन्वर्ट होणार आणि मग CO2चा गॅप, गॅस्ट्रिक मायनस आर्टेरियल, काहीतरी टर्म दिले आहेत त्याने, तसं करायचं काय काही माहीत नाही. दिस इज द मोस्ट वाईडली यूज टेक्निक फॉर रिजनल परफ्युजन, गॅस्ट्रिक टोनोमेट्री. नंतर सिमिलर आहे नियर इन्फ्रारेड स्पेक्ट्रोस्कोपी. तर आपली ही जी आहे पल्स ऑक्सिमेट्री, ही पण स्पेक्ट्रोमेट्री आहे, स्पेक्ट्रोस्कोपी आहे. त्याच्यात रेड आणि इन्फ्रारेड असतं, याच्यात प्युअरली इन्फ्रारेड आहे. तर ही बेडसाईड मॉनिटरिंग आहे आणि हे ग्लोबल टिश्यू परफ्युजन बघतं. तर पल्स ऑक्समध्ये आपण फक्त पल्सचं ऑक्सिजन बघतो, याच्यात टिश्यूचं बघतो. लाईट ॲब्सॉर्प्शन आणि ट्रान्समिशनवरनं ते बघतात की O2 किती आहे. तर त्याच्याकरता मग सिमिलरली टिश्यूमध्ये HB किती आहे, कॉन्सन्ट्रेशन किती आहे, सायटोक्रोमचं हे पण त्याच्यावर पण डिपेंड करतं, आणि पेनिट्रेबिलिटी किती आहे. आणि पल्स ऑक्स ऑब्वियसली हा कमी पेनिट्रेबल आहे, याला डीप टिश्यूमध्ये पेनिट्रेट करून हा सॅच्युरेशन दाखवतो. तर हे रिफ्लेक्टन्स स्पेक्ट्रोस्कोपी आहे. तर व्हीनस ऑक्लुजन मेथड आहे, आर्टेरियल ऑक्लुजन मेथड आहे. व्हीनसमध्ये कफ 50च्या वर घेतात, आर्टेरियल व्हीनस प्रेशर डायस्टोलिक तसंही खालीच असतं पेरिफेरीत, तर ते ऑक्लूड होतं. आणि सिस्टॉलिक ब्लॉक केलं तर आर्टेरियल ऑक्लुजन होणार, सिस्टॉलिकच्या 30 वर घेतात. त्याच्यामुळे ह्या मसल ऑक्सिजन टेन्शन बघायला वापरतात हे.
सिव्हिअर सेप्सिसमध्ये कमी होईल किंवा जे काही आहे. तर लिमिटेशन आहे की हा एक जनरल पर्स्पेक्टिव्ह आहे, स्पेशल सांगत नाही की कोणाचं काय किती कंट्रीब्युशन आहे आर्टेरियल, व्हेन्युअल, कॅपिलरी किंवा टिश्यूचं, आणि लोकल मायक्रो लेवलचे प्रॉब्लेम नाही सांगू शकत. एक ग्लोबल डिलेवरीबद्दल तो सांगतो आहे. सिमिलरली हे ट्रान्सक्युटॅनियस आहे, पोलरोग्राफी म्हणून आहे. तो प्रोब असतो, तो हीट तयार करतो त्याच्या खाली आणि मग त्याच्यामुळे डिफ्युजन ऑफ गॅसेस वाढतं आणि मग नंतर तो टिश्यू PO2 आणि CO2 मोजतो. डिपेंड ऑन स्किन थिकनेस, परफ्युजन, टेम्परेचर तो सांगतो. तर ट्रान्सक्युटॅनियस O2 इंडेक्स, ट्रान्सक्युटॅनियस CO2 इंडेक्स. नंतर सिमिलरली सबलिंग्वल कॅपनोमेट्री आहे, तो कॅपनो प्रोब असतो. तो त्याच्यात परमिएबल सिलिकॉन कॅप्सूल असते, त्याच्यातनं तो लाईट टाकतात, डाय असते, लाईट एक्साईट करतात आणि मग फ्लोरोसन्स जेव्हा चेंज होईल तो मॉनिटर करतात ऑप्टिकल फायबरने. करंटली हे म्हणतात हे पण रिलायबल आहे सबलिंग्वल कॅपनोमेट्री. पोलरोग्राफी. नंतर ब्रेन टिश्यू ऑक्सिजन मॉनिटरिंग. तर टिश्यूचं जे आहे ऑक्सिजन टेन्शन युजली व्हीनसच्या अराउंड असतं. व्हीनस इज युअर 75% आणि त्याच्यात 40 mmHg असतं. तर हे 20 to 40 असतं ऑक्सिजन ब्रेनचं पण सिमिलरली. तर मग आपल्याला ब्रेनचं डायरेक्ट आपण बघतो जेणेकरून आपल्याला ट्रॉमॅटिक इंजुरीमध्ये कळेल. TBIमध्ये सेकंडरी ब्रेन इंजुरी प्रिव्हेंट करायला आपण हे वापरतो. तर इथे पण पोलरोग्राफी प्रिन्सिपल वापरलं आहे. क्लार्क सेल असते, त्याच्यात इलेक्ट्रोड्समध्ये कंडक्शनवरनं O2 किती आहे त्यांना कळतं. या इथे पण ट्रान्सक्युटॅनियसमध्ये पण त्यांनी पोलरोग्राफीच वापरली आहे, पण इथे क्लार्क सेल असतो, 2 इलेक्ट्रोड असतात. तर 15 mmHg इज क्रिटिकल. तर 20 लोअर लेवल आहे, 20 ते 40, 15 त्याच्या खाली गेला की इस्केमिया होतो. तर 2 आहेत त्याचे प्रोब्स, न्यूरोट्रेंड आणि लायकॉक्स. तर न्यूरोट्रेंड O2, CO2 आणि pH तिन्ही दाखवतो, फक्त त्याला बरहोल मोठा लागतो. तर या दोघींनाही बरहोल लागणार आहे कारण की हे ब्रेन टिश्यूचं मॉनिटरिंग आहे. इट इज नॉट ICP. टिश्यूच्या आतमध्ये किती आहे तर होल करून मोजावं लागतं. लायकॉक्स इज ओनली प्रेशर ऑफ ब्रेन O2 दाखवतं ते. मग पुन्हा त्याचं कशावर डिपेंड राहील, O2 वर, CO2 वर, परफ्युजन प्रेशरवर आणि ज्युगुलर सॅच्युरेशनवर. CPP अबव 60 असला पाहिजे, तर तेव्हा ब्रेन टेन्शन ठीक राहतं. जर ते त्याच्या खाली पडलं की मग ब्रेन टेन्शन कमी होतं. म्हणून आपण म्हणतो CPP शुड बी बिटवीन 60 to 70 सेरेब्रल परफ्युजन प्रेशर. आणि ज्युगुलर व्हेनस सॅच्युरेशन 55च्या खाली नाही जायला पाहिजे. 55च्या खाली गेलं तर मग तिथे इस्केमिया आहे असं लक्षात येतं. आपण ज्युगुलरवर येऊ. तर सॅच्युरेशन मिक्स व्हीनस म्हणजे व्हेनचं प्रत्येक ठिकाणचं तिथे रिजनल सॅच्युरेशन असेल. जेव्हा सर्व व्हीनस ब्लड एकत्र येतं आणि पल्मोनरी आर्टरीमध्ये येतं, मिक्स होतं, त्याच्यामुळे आपल्याला मग ग्लोबल सॅच्युरेशन किती ते कळेल व्हीनस. त्याच्यामुळे त्याला मिक्स्ड म्हटलं आहे. तर आर्टेरीचं सर्व आर्टरीमध्ये सॅच्युरेशन सेम आहे, पण व्हेन्सचं तसं नाही आहे. व्हेन्सचं प्रत्येक रिजनचं सॅच्युरेशन वेगवेगळं आहे कारण की ते कलेक्ट करतं आहे, रिसीव्ह करतं आहे. इथे पाठवतं आहे तर डिलेवरी तर आपण सगळ्यांना सेम करतो, रिटर्न प्रत्येकाचं किती येतं ते वेगळं आहे. तर राईट व्हेंट्रिकलमध्ये आपण मिक्स्ड व्हीनस ऑक्सिजन टेन्शन बघतो. तर राईट व्हेंट्रिकल इज द लास्ट स्टॉप फॉर, किंवा पल्मोनरी आर्टरी इज द लास्ट स्टॉप. तर त्याच्यामध्ये SVC, IVC आणि कोरोनरी सायनसचं ब्लड पडणार. तर तिथे पण जिथेही टिश्यूमध्ये सगळीकडे रिफ्लेक्टन्स स्पेक्ट्रोमेट्री आहे. कॅथेटर टिपला एक फिलामेंट, एक फोटो इलेक्ट्रोड असणार, एक फोटो डायोड असणार, एक सेंडर करणारा असणार, एक रिसीव्ह करणारा असणार. 75 असतं नॉर्मल व्हीनस सॅच्युरेशन आपण बघितलं. 75ला 40 mmHg असतो.
तर 60च्या खाली गेलं म्हणजे तुमचा इम्बॅलन्स झालेला आहे. तर 50 ते 75 कंपेन्सेटरी एक्स्ट्रॅक्शन चालू आहे. नंतर त्याच्या खाली एक्झॉशन झालेलं आहे, ॲसिडोसिस चालू होईल, सप्लाय इज लेस, आणि मग दिस इज तो सिव्हिअर लॅक्टिक ॲसिडोसिस, मिक्स्ड व्हीनस सॅच्युरेशन. तर डिलेव्हरी विल डिपेंड ऑन FiO2 सप्लाय कमी आहे किंवा जास्त आहे, या दोघांमधलं इम्बॅलन्स आहे. तर एक कमी झालं एक जास्त झालं तर इम्बॅलन्स होईल. ॲनिमिया आहे, आउटपुट आहे, हायपोवोलेमिया, शॉक, ॲरेथमिया. डिमांड सेप्सिसमध्ये कमी होऊन जाईल, फीडबॅक म्हणून कमी आहे, सप्लायच नाही त्याच्यामुळे त्यांनी शटडाऊन केलं आहे. नंतर पॅरालाईजमध्ये कमी होईल, पोस्ट ॲनेस्थेशिया कमी होईल, हायपोथर्मियामध्ये कमी होईल, सायनाईडमध्ये पण सायटोटॉक्सिक आहे त्याच्यामुळे O2 डिमांड कमी होईल. वाढेल मग शिवरिंगमध्ये, फिजिकल ॲक्टिव्हिटीमध्ये, सीजर, पेन, फीवर, रेज BMR कुठल्याही कारणामुळे. मग एक्स्ट्रॅक्शन रेशो आपण बघितला की 25% असतो. समजा 100% आहे आणि 75% आपलं नॉर्मल आहे. 100 + 75 25% आपलं नॉर्मल एक्स्ट्रॅक्शन आहे. ही लाईन नाही कळाली, जाऊ द्या. जुगुलर व्हीनस हे ग्लोबल सेरेब्रल O2 डिलेव्हरी दाखवतं अँड मेटाबॉलिक डिमांड यांचा बॅलन्स दाखवतो. तो आउटपुट आहे, तर मग यांचा बॅलन्स दाखवेल. हा 55 to 75 आहे. 55 to 75 नॉर्मल रेंज आहे. त्याच्यावर असेल तर हायपरेमिया आहे. मोर दॅन 40 तुमचं ऑक्सिजन टेन्शन आहे. 55च्या खाली गेला की तुमचं हायपॉक्सिया चालू झालेलं आहे तिकडे. आणि 50च्या खाली इज पॅथॉलॉजिकल. 50च्या खाली सॅच्युरेशन जायला नाही पाहिजे जुग्युलर बल्बचं. आणि 8 ml असतं 75ला ब्लडमध्ये O2. 55ला 4 असतं. 4 mlच्या खाली गेलं किंवा एक्स्ट्रॅक्शन पर्सेंटेज 24च आहे. एक्स्ट्रॅक्शन सॉरी, हे उलट करायला पाहिजे होता. 40च्या वर गेला एक्स्ट्रॅक्शन की इस्केमिया आहे. दिस इज मिस्टेक हिअर. तर सिमिलरली इथे पण रिफ्लेक्टन्स फोटोस्पेक्ट्रोमेट्री वापरणार आपण. 2 ऑप्टिक फायबर हे असणार. इंटरमिटंट सॅम्पल घेऊन किंवा कंटिन्युअस फायबर ऑप्टिक कॅथेटरने आपण सॅम्पल पण ड्रॉ करू शकतो ना. तर 2 पद्धत आहेत. डायरेक्ट पंक्चर करून ते इंटरमिटंट तुम्हाला घेता येईल. मॅस्टॉइड प्रोसेसच्या इथे जुगुलर बल्ब आहे, तो एक्सरे करून कन्फर्म करावा लागतो. IJV पंक्चर करायची आणि रिट्रोग्रेड जायचं सेफॅलॅड. ट्रॉमॅटिक इंजुरी असेल तर मोस्टली आपण डॉमिनंट साईडला ठेवतो आणि फोकल इंजुरी असेल तर इप्सिलॅटरल साईडला ठेवतो. तर इंडिकेशन तेच आहे, इंजुरी आहे, हिमोरेज आहे, स्पाझम आहे, एम्बोलायझेशन आहे, सर्जरी आहे. एक्स्ट्रॅक्शन रेशो 40पेक्षा जास्त होईल. सॅच्युरेशन 50च्या खाली जाईल. तर हे इंडायसेस व्हॅल्यूज लक्षात ठेवावं लागतील. फॅक्टर्स कॉझिंग फॉल अँड फॅक्टर्स कॉझिंग रेज्ड. रेजचं काही घेणदेण नाही आपल्याला. मेनली फॉल कुठे होतो आहे, फॉल जिथे फॉल इन डिलेव्हरी होतो आहे किंवा प्रोडक्शन जास्त होतं आहे, तर तेच मेटाबॉलिझम जिथे जिथे वाढेल आणि सप्लाय जिथे जिथे कमी होईल. सप्लाय आणि डिमांड रेशिओचं गणित आहे ते. तर डिमांड वाढेल, सीजर, शिवरिंग, पेन आणि लाईट ॲनास्थेशियामध्ये कमी होईल. कोमा, हायपोथर्मिया, सिडेटिव्ज, इन्फार्क्ट्स आणि ब्रेन डेथ, कारण की ते ऑक्सिजन वापरत नाही इन्फार्क्ट आणि डेथमध्ये. सप्लाय कुठे वाढेल, हायपरकार्बियामध्ये, व्हॅझोडायलेशनमध्ये, हायपरटेन्शनमध्ये, मालफॉर्मेशनमध्ये. सप्लाय कमी होईल हायपोटेन्शनमध्ये, स्पाझम, हायपॉक्सिया, ॲनिमिया आणि हिमोरेज, सप्सेस याच्यामध्ये सप्लाय कमी होईल. तर यांचं म्हणणं आहे की सेरेब्रल ऑक्सिमेट्रीशी कोरिलेशन चांगलं नाही आहे, परंतु दिस इज द बेस्ट मॉनिटर म्हणून पण लिहिलेलं आहे ॲट प्रेझेंट फॉर कंटिन्युअस मॉनिटरिंग. की दुसरे ऑप्शन नाही आहेत. मग दुसरे ब्रेनमध्ये टाकायला गेले की मग तुमचं ते इन्व्हेजिव्ह होऊन जाते. त्या मानाने हे वेसलमध्ये आहे तर इट इज बेटर. हायपर व्हेंटिलेशन थेरपी तुम्ही त्याच्याने ॲडजस्ट करू शकता. ऑब्वियसली तो ग्लोबल पॅरामीटर आहे तर तो फोकल चेंजेस इतके चांगले दाखवत नाही. तर कोरिलेशन चांगलं नाही आहे आणि फोकल चांगलं नाही आहे. बट दॅट इज ऑल वी हॅव. देअरफॉर इट इज बेस्ट मॉनिटर फॉर कंटिन्युअस मॉनिटरिंग ऑफ सेरेब्रल ऑक्सिजन. हायपर व्हेंटिलेशन थेरपी आपण त्याच्याने टायट्रेट करू शकतो. आणि ICP मॉनिटरिंग आणि हे सॅच्युरेशन मॉनिटरिंग हे कमीत कमी करावं लागणार आहे ट्रॉमॅटिक ब्रेन इंजुरीमध्ये, स्पेशली पीडियाट्रिक पॉप्युलेशनमध्ये. तो म्हणतो की मॉनिटरिंग करा दोघी गोष्टी, ICP पण आणि ऑक्सिजनेशन पण. म्हणजे प्रेशर पण कळेल आणि त्याचा प्रेशरचा इफेक्ट
इस्केमिया होतो आहे की नाही ते पण कळेल.